सिन्नरमध्ये हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि गुन्हा दाखल झालेले रामगिरी महाराज एकाच व्यासपीठावर। मुख्यमंत्री शिंदेंकडून रामगिरी महाराजांचं कौतुक। नाशिक, जळगाव, संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये धार्मिक तणाव, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात। बांगलादेशमधील हिंदूवरील हल्ल्यांविरोधात निघालेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चाला नाशिक, जळगावमध्ये गालबोट, पोलिसांकडून लाठीचार्ज, परिस्थिती आटोक्यात। मोहम्मद पैगंबरांबाबत रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मुस्लिम समाज आक्रमक। छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि शिर्डीमध्ये मुस्लिम समाजाची निदर्शनं। रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी। राज्यातील धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांनी बोलावली ऑनलाईन बैठक। रश्मी शुक्लांकडून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा। मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचाही चेहरा जाहीर करा, त्याला माझा पाठिंबा, उद्धव ठाकरेंची भूमिका। निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचं ठाकरेंचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या मागणीला नाना पटोलेंनी दिली बगल। आधी सरकार स्थापन करू आणि मग चेहरा ठरवू, पटोलेंचं विधान। जागतिक आरोग्य संघटनेकडून एमपॉक्स विषाणूची आणीबाणी जाहीर। आफ्रिकेत 500 पेक्षा जास्त मृत्यू, हैदराबादही अलर्टवर। सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। वाळवी चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर। इस्रोनं पुन्हा एकदा रचला इतिहास। EOS-08 पृथ्वी निरीक्षण उपग्रह आकाशात झेपावला। स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकलवरून यशस्वी प्रक्षेपण।